समजते. सिस्टीम ऑफ फोर्स म्हणजे काय, ज्यावेळेस आपण दोन किंवा दोनपेक्षा अधिक फोर्सेस एखाद्या बॉडीवरती जर अप्लाय करत असो तर त्यावेळेस तो जो सेट होतो फोर्सचा मिळून तर त्याला आपण म्हणतो सिस्टीम ऑफ फोर्सेस और सेट ऑफ फोर्सेस. त्यानंतर सिस्टीम ऑफ फोर्सेसचे कोप्लेनर नॉन कोप्लेनर फोर्सेस हे जे टाईप पडतात ते आपण त्या ठिकाणी पाहिले होते. कोप्लेनर म्हणजे काय की जर जेवढे काही फोर्सेस ऍक्ट होतात ते सर्वचे सर्व फोर्सेस जसं की या ठिकाणी दिसतंय F1 F2 F3 F5 सॉरी F4 हे जे फोर्सेस आहेत ते एकाच प्लेनवरती आहेत. त्या ठिकाणी ते काय आहेत, एकाच प्लेनवरती आहेत. या ठिकाणी दिसतंय, या ठिकाणी तुम्हाला प्लेन 1 दिसतोय, हा प्लेन 1 आहे. ह्या प्लेन 1 वरतीच किंवा प्लेन 1 मध्ये F1 F2 F3 F4 हे फोर्सेस आहेत, प्लेन 1 मध्येच आहेत ते. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, कोप्लेनर फोर्सेस. ते सर्व फोर्सेस एकाच प्लेन मध्ये आहेत, प्लेन 1 मध्ये, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, कोप्लेनर फोर्सेस. समजतंय. म्हणजे व्हेन फोर्सेस लाईज इन सेम प्लेन, म्हणजे ज्यावेळेस फोर्सेस कुठे असतात, सेम प्लेन मध्ये असतात, ते लाईव्ह होतात, ते एका ठिकाणी असतात, एकाच प्लेनवरती असतात. ओके, त्याला आपण म्हणतो लाईव्ह. लाईव्ह म्हणजे काय, असणे. फोर्सेस कुठे आहेत तर सेम प्लेन मध्ये आहेत, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं, कोप्लेनर फोर्सेस म्हणायचं. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे नॉन कोप्लेनर फोर्सेस. नॉन कोप्लेनर फोर्सेस म्हणजे काय, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला पहिला जो प्लेन आहे प्लेन 1 त्यामध्ये F1 F2 F4 हे फोर्सेस आहेत. F1 F2 F4 हे जे फोर्सेस आहेत हे कोणत्या प्लेन मध्ये आहेत, प्लेन नंबर 1 मध्ये आहेत. आणि या ठिकाणी अजून एक प्लेन आहे दिसतोय, हा आहे प्लेन नंबर 2. मग हा जो प्लेन नंबर 2 आहे त्या सेकंड प्लेनवरती F3 आणि F5 हे जे फोर्सेस आहेत, F3 आणि F5 हे फोर्सेस कोणत्या प्लेन मध्ये आहेत तर हे प्लेन नंबर 2 मध्ये आहे. समजते. म्हणजे या ठिकाणी जेवढे काही फोर्सेस आहेत, इथे किती फोर्स दिलेले आहेत, 5 फोर्सेस दिलेले आहेत. म्हणजे 5 फोर्सेस मिळून या ठिकाणी एक सिस्टीम ऑफ फोर्स तयार होते. तो सेट आहे 5 फोर्सचा, त्या सेटला आपण काय म्हणतो, सिस्टीम ऑफ फोर्सेस. या ठिकाणी जी काही सिस्टीम ऑफ फोर्सेस दिलेली आहे त्या ठिकाणी ते सर्वचे सर्व फोर्सेस एका प्लेन मध्ये आहेत का तर एका प्लेन मध्ये नाही. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, दीज फोर्सेस आर नॉट लाईज इन सेम प्लेन. ते एकाच सेम प्लेन मध्ये लाईज करत नाही. त्यामुळे ही जी सिस्टीम आहे फोर्सेसची त्यांना आपण काय म्हणतो, नॉन कोप्लेनर सिस्टीम ऑफ फोर्सेस. समजते. या ठिकाणी जेवढे काही फोर्सेस दिलेले आहेत ते एका प्लेन मध्ये नाही, त्यामुळे त्याला आपण म्हणतो नॉन कोप्लेनर फोर्सेस. ओके, त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत कोलिनियर फोर्सेस. कोलिनियर फोर्सेस म्हणजे काय, त्याचं नावच आहे को म्हणजे एकाच, त्यानंतर लिनियर म्हणजे एकाच लाईनच्या अलॉंग जर फोर्स ऍक्ट होत असेल तर त्याला आपण म्हणायचं को लिनियर फोर्सेस. समजतंय. त्याचं नावच सांगते आपल्याला की कोलिनियर फोर्सेस म्हणजे काय. कोलिनियर फोर्सेस म्हणजे काय, तर कोलिनियर फोर्सेस म्हणजे काय की असे फोर्सेस की ते एका लाईनच्या अलॉंग ऍक्ट होतात. म्हणजे आपण कोलिनियर फोर्सेस कधी म्हणायचं, व्हेन द फोर्सेस
act along when forces act along a straight line. म्हणजे जेवढे काही फोर्सेस आहेत ते सर्वच्या सर्व फोर्सेस हे एका स्ट्रेट लाईनच्या अलॉंग काय होतात, ऍक्ट होत असतील. Then this force of system or these forces is called as collinear forces. समजताय कोलिनियर फोर्सेस म्हणजे काय, की असे फोर्सेस की जे एका स्ट्रेट लाईनच्या अलॉंग काय होतात, ऍक्ट होतात. जसं की या ठिकाणी ही जी स्ट्रेट लाईन दिसते तुम्हाला, ही ड्रॉ केलेली. ओके, या स्ट्रेट लाईनच्या अलॉंग पहा या ठिकाणी कोणते कोणते फोर्सेस आहेत. या ठिकाणी पहिला फोर्स आहे F1, तो त्या स्ट्रेट लाईनच्या अलॉंगच ऍक्ट होतो. दुसरा पण फोर्स F2, तो पण स्ट्रेट लाईनच्या अलॉंग आहे, त्या स्ट्रेट लाईन वरतीच आलेला आहे, एका स्ट्रेट लाईनवर. F3 पण, त्यानंतर F4 पण. म्हणजे या ठिकाणी जे चार फोर्सेस दिलेले आहेत, F1, F2, F3 आणि F4, हे चार फोर्सेस मिळून जी काही सिस्टम ऑफ फोर्स तयार होतो, ती सिस्टम ऑफ फोर्स म्हणजे सर्वच्या सर्व फोर्सेस हे एका स्ट्रेट लाईनच्या अलॉंग ऍक्ट झालेले आहेत, एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत, एका सरळ रेषेमध्ये ते आहेत सर्वचे सर्व फोर्सेस, किंवा एका स्ट्रेट लाईनच्या अलॉंगच ते ऍक्ट झालेले आहेत. समजते, एका सिंगल स्ट्रेट लाईनच्या अलॉंग ते सर्व फोर्सेस काय झाले, ऍक्ट झालेले आहेत. तर असे जे फोर्सेस आहेत त्या फोर्सेसला आपण काय म्हणायचं, को लिनियर फोर्सेस. समजतंय, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, वेन फोर्सेस ऍक्ट अलॉंग अ सिंगल स्ट्रेट लाईन, एका सिंगल स्ट्रेट लाईनच्या अलॉंग जर सर्वचे सर्व फोर्सेस हे ऍक्ट होत असतील तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणायचं, कोलिनियर फोर्सेस. त्यानंतर पुढचा टाईप आहे नॉन कोलिनियर फोर्सेस. नॉन कोलिनियर फोर्सेस. तर नॉन कोलिनियर फोर्सेस म्हणजे काय, नॉन कोलिनियर फोर्सेस म्हणजे काय, जर फोर्सेस हे एका स्ट्रेट लाईनच्या अलॉंग जर ऍक्ट होत असतील, आपण काय म्हणू शकतो, व्हेन द फोर्सेस, जे फोर्सेस सपोज एखाद्या बॉडीवरती ऍक्ट होत असतील किंवा कुठेही ते ऍक्ट होत असतील, ते फोर्सेस जर that forces are not act along a single straight line, एका सिंगल स्ट्रेट लाईनच्या अलॉंग जर फोर्सेस हे ऍक्ट होत नसतील, त्यावेळेस आपण त्या फोर्सेसला काय म्हणू शकतो, नॉन कोलिनियर फोर्सेस. समजते, अतिशय सिंपल आहे. कोलिनियर फोर्सेस म्हणजे काय, नॉन कोलिनियर फोर्सेस म्हणजे काय, पहा प्रत्येक सांगतो मी. कोलिनियर फोर्सेस म्हणजे काय, जर सर्वचे सर्व फोर्सेस जे काही दिलेले आहेत ते फोर्सेस जर एका स्ट्रेट लाईन मध्ये, एका स्ट्रेट लाईन वरती ते सर्व फोर्सेस येत असतील, तर त्यावेळेस आपण त्या हे सर्व फोर्सेसची डायरेक्शन जर पाहिली तर एका स्ट्रेट लाईनच्या अलॉंगच आहे ती डायरेक्शन, तर त्यावेळेस आपण त्या फोर्सला म्हणायचं कोलिनियर फोर्सेस. जर दिलेले फोर्सेस हे जर एका स्ट्रेट लाईन मध्ये जर येत नसतील, तर या ठिकाणी पहा कोणते फोर्सेस एका इथे F1, F2, F3, F4 हे जे फोर्सेस दिलेले आहेत, F1, F2, F3 त्यानंतर F4, हे सर्व फोर्सेस वेगवेगळ्या डायरेक्शनने आहेत. त्यामुळे हे सर्व फोर्सेस एका लाईनच्या अलॉंग ऍक्ट होतील का, एका सिंगल लाईनच्या अलॉंग ऍक्ट करू शकतो का आपण, तर नाही. पहा या ठिकाणी
जसं F1 ह्या डायरेक्शनने आहे, त्यानंतर F2 ह्या डायरेक्शनने आहे. दिसतं एका स्ट्रेट लाईनवरती येतच का ते, तर नाही आहे. त्यानंतर F3 ह्या डायरेक्शनने आहे. त्यानंतर F4 त्याची डायरेक्शन ही आहे, दिसतं या ठिकाणी. मग ते सर्व फोर्सची डायरेक्शन वेगवेगळी आहे. मग त्यामुळे ते फोर्सेस आपण एका स्ट्रेट लाईनच्या अलॉंग ते ऍक्ट होतात का, तर नाही होत. हे एका स्ट्रेट लाईनच्या अलॉंग ऍक्ट होत नाही. प्रत्येकाची लाईन ऑफ ऍक्शन ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची लाईन ऑफ ऍक्शन वेगवेगळी आहे. प्रत्येकाची डायरेक्शन काय वेगवेगळी आहे. समजते. अशा वेळेस हे एका लाईनच्या अलॉंग ऍक्ट होऊ शकतात का, तर होऊ शकत नाही. एका लाईनवरती ते येऊ शकतात का, नाही येणार आहे, कारण प्रत्येकाची डायरेक्शन वेगवेगळी आहे. म्हणजे ते एका लाईनच्या अलॉंग ते ऍक्ट होत नाही असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यामुळे हे जे फोर्सेस आहेत ते एका लाईनच्या अलॉंग ऍक्ट होत नाही. त्यामुळे आपण त्यांना काय म्हणायचं, नॉन कोलिनियर फोर्सेस. नॉन कोलिनियर फोर्सेस म्हणजे या ठिकाणी जेवढे काही फोर्सेस दिलेले आहेत, दॅट फोर्सेस आर नॉट ऍक्ट अलॉंग अ सिंगल स्ट्रेट लाईन. A single straight line. A single straight line. Then these forces is called as non-collinear forces. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणायचो, नॉन कोलिनियर फोर्सेस. ओके, समजतंय. त्यानंतर पुढची अजून एक कन्सेप्ट आहे की हे जे फोर्सेस पहा, या ठिकाणी F1, F2, F3, F4 हे एकाच प्लेनमध्ये, बरोबर, एकाच प्लेनमध्ये आहेत. F1, F2, त्यानंतर F3, त्यानंतर F4 हे सर्वचे सर्व फोर्सेस हे प्लेन 1 मध्येच आहे. त्यामुळे आपण ह्या फोर्सेसला असंही म्हणू शकतो हे नॉन कोलिनियर आहे आणि एका प्लेन मध्ये आहेत, म्हणजे ते काय, कोप्लेनर आहे. म्हणजे ते कोप्लेनर आणि नॉन कोलिनियर फोर्सेस आहेत. समजते. आपण त्यांना काय म्हणू शकतो, कोप्लेनर. कोप्लेनर का म्हणायचं, कोप्लेनर का म्हणायचं त्यांना, कोप्लेनर का म्हणायचं, बिकॉज दे लाईज, ऑल फोर्सेस आर लाईज इन सेम प्लेन. सर्व काही फोर्सेस जे दिलेले म्हणजे ऑल फोर्सेस लाईज all forces lies in same plane. सर्वचे सर्व फोर्सेस काय आहेत, एकाच प्लेन मध्ये आहेत, एका सेम प्लेन मध्ये आहेत. त्यामुळे आपण त्याला काय म्हणायचं, कोप्लेनर फोर्सेस. त्यानंतर हे जे फोर्सेस आहेत ते नॉन कोलिनियर देखील आहेत. म्हणजे ही जी फोर्स सिस्टीम आहे त्याला आपण काय म्हणतो, कोप्लेनर नॉन कोलिनियर फोर्सेस. नॉन कोलिनियर म्हणजे काय, इथे फोर्सेस एका स्ट्रेट लाईनच्या अलॉंग ऍक्ट होतात का, these forces are not act along a straight line. एका सिंगल स्ट्रेट लाईनच्या अलॉंग ते ऍक्ट होत नाही. समजते. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, the forces are not act along a single straight line. So these forces is called as non-collinear forces. आणि ते एकाच प्लेन मध्ये आहे त्यामुळे त्याला आपण म्हणतो कोप्लेनर नॉन कोलिनियर फोर्सेस. आणि या ठिकाणी अगोदर जो फोर्स सिस्टीम आपण पाहिली ती होती कोलिनियर फोर्सेस.
आता जे सर्वचे सर्व कोलिनियर सर्व फोर्सेस जर एका लाईन मध्ये असतील तर हे समजून घ्या ते एका लाईन मध्ये पण असतील आणि एका प्लेन मध्ये पण असतील. त्यामुळे ह्या कोलिनियर फोर्सेसला आपण कोप्लेनर कोलिनियर फोर्सेस देखील म्हणतो. ते सर्व एका प्लेन मध्ये पण ऑटोमॅटिक येतात. जर ते एका लाईनच्या एका लाईनच्या अलॉंग ऍक्ट होत असतील तर सर्वचे सर्व फोर्सेस एका प्लेन मध्ये ते येतातच. त्यामुळे त्यांना आपण कोलिनियर किंवा कोप्लेनर कोलिनियर फोर्सेस देखील म्हणतो किंवा कोलिनियर फोर्सेस देखील म्हणलं तरी चालेल. म्हणजे कोलिनियर फोर्सेस आर ऍक्ट इन अ सिंगल प्लेन. सर्व कोलिनियर फोर्सेस हे एका सिंगल प्लेन मध्ये ते ऍक्ट होतातच. त्यामुळे त्यांना आपण कोप्लेनर कोलिनियर फोर्सेस देखील म्हणतो. फक्त जे नॉन कोलिनियर फोर्सेस आहेत ते एका प्लेन मध्ये पण येऊ शकतात किंवा ते वेगवेगळ्या प्लेन मध्ये पण येऊ शकतात. जर ते एका प्लेन मध्ये असतील तर त्यांना म्हणायचं एका प्लेन मध्ये आले तर त्याला म्हणायचं कोप्लेनर एका प्लेन मध्ये असतील तर, आणि ते एका स्ट्रेट लाईनच्या अलॉंग जर ऍक्ट होत नसतील तर त्याला म्हणायचं नॉन कोलिनियर. मग आपण काय म्हणू शकतो त्या फोर्स सिस्टीमला कोप्लेनर नॉन कोलिनियर फोर्सेस. समजतंय? किंवा कोप्लेनर नॉन कोलिनियर फोर्स सिस्टीम असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर आता पुढचा टाईप, जर सपोज हे जे फोर्सेस आहेत ते एका प्लेन मध्ये नसतील, जसं ते काही फोर्सेस प्लेन मध्ये 1 वरती असतील, काही फोर्सेस हे प्लेन 2 मध्ये असतील, तर त्याला आपण काय म्हणायचं? या ठिकाणी दिसतंय की या ठिकाणी F1 F2 F3 हे जे फोर्सेस आहेत हे प्लेन 1 मध्ये आहेत आणि या ठिकाणी जो F फोर्स दिलेला आहे तो F4 हा जो फोर्स आहे तो प्लेन नंबर 2 मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी जे 4 फोर्सेस दिलेले आहेत ते एकाच सेम प्लेन मध्ये आहेत का? तर एका सेम प्लेन मध्ये ते नाही, सेम प्लेन मध्ये नाही. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? नॉन कोप्लेनर फोर्सेस. म्हणजे हे जे फोर्सेस दिलेले आहेत ते चारही फोर्सेस एका प्लेन मध्ये नसल्यामुळे त्याला आपण म्हणतो नॉन कोप्लेनर फोर्सेस. समजतंय? त्याला आपण नॉन कोप्लेनर फोर्सेस का म्हणलं? बिकॉज the forces are not live in same plane. एका सेम प्लेन मध्ये आहेत का? ते नाही. म्हणजे इथे फोर्सेस आर नॉट लाईव्ह इन सेम प्लेन, सो दिस इज कॉल्ड एज नॉन कोप्लेनर फोर्सेस. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? नॉन कोप्लेनर फोर्सेस म्हणतो. त्यानंतर हे जे फोर्सेस आहेत त्याला आपण नॉन कोलिनियर फोर्सेस का म्हणतो? नॉन कोलिनियर का म्हणतो? कारण की ते फोर्सेस एका लाईन मध्ये आहेत का? सांगा. F1 F2 F3 F4 एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत का? नाही. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? नॉन कोलिनियर फोर्सेस. त्याचं रिझन काय आहे? फोर्सेस आर नॉट ऍक्ट, जे काही फोर्सेस दाखवलेले ते एका स्ट्रेट लाईन एका सिंगल स्ट्रेट लाईनच्या अलॉंग ते ऍक्ट होत नाही. The forces are not act along a single straight line. So these forces is called as non-collinear forces. म्हणजे हे नॉन कोलिनियर फोर्सेस आहेत. तसंच ते वेगवेगळ्या प्लेन मध्ये आहेत. ते वेगवेगळ्या प्लेन मध्ये असल्यामुळे त्याला म्हणायचं आपण नॉन कोप्लेनर, आणि स्ट्रेट लाईनच्या अलॉंग ते ऍक्ट होत नाही, त्यामुळे एका स्ट्रेट लाईन मध्ये नाही, त्यामुळे त्याला आपण म्हणतो नॉन कोलिनियर फोर्सेस. समजलं? ही फोर्स सिस्टीम, या फोर्स सिस्टीम मध्ये 4 फोर्सेस दिलेले आहेत जे की एका स्ट्रेट लाईन मध्ये नाही, त्यामुळे त्याला आपण म्हणतो नॉन कोलिनियर फोर्सेस. तसंच ते एका प्लेन मध्ये नाही, त्यामुळे त्यांना आपण म्हणतो नॉन
कोप्लेनर फोर्सेस. मग त्याला आपण काय नाव देऊ शकतो? नॉन कोप्लेनर, नॉन कोलिनियर फोर्सेस. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्करंट फोर्सेस. पुढचा जो फोर्सेस सिस्टीम किंवा सिस्टीम ऑफ फोर्सेसचा टाईप आहे कॉन्करंट फोर्सेस. कॉन्करंट फोर्सेस म्हणजे काय किंवा कॉन्करंट फोर्स ऑफ सिस्टीम म्हणजे काय? जसं या ठिकाणी तुम्हाला फोर्सेस दिसत आहेत F1, F2, F1, F2, F3, F4. हे जे काही फोर्सेस आहेत मला सांगा हे कोणत्या प्लेनवरती आहेत? तर हे प्लेन नंबर 1 मध्ये आहे. बरोबर. हे सर्व प्लेन नंबर 1 मध्ये दिसत आहेत ना तुम्हाला हे सर्व फोर्सेस. बरोबर. हे सर्व फोर्सेस एका प्लेन मध्ये आहेत, प्लेन नंबर 1 मध्ये. तर जर आपण हे फोर्सेस जर एका कोणत्या तरी पॉइंटला जर मिळत असतील म्हणजे ह्या फोर्सची जर आपण लाईन ऑफ ऍक्शन जर काढली जसं की या ठिकाणी दिसतंय पहा या ठिकाणी ही आहे लाईन ऑफ ऍक्शन F1 फोर्सेस. तसंच F2 फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन, त्यानंतर F3 फोर्सेसची लाईन ऑफ ऍक्शन, त्यानंतर F4 ची लाईन ऑफ ऍक्शन. म्हणजे हे जे फोर्सेस आहेत ते एका पॉइंटला येऊन काय होतात? मीट होतात. हे सर्व फोर्सेस काय होतात? एका पॉइंटला कुठेतरी येऊन ते काय होतात? एकमेकांना येऊन काय होतं? ते मीट होत आहे. दिसतंय या ठिकाणी? ते एका पॉइंटला येऊन काय होतात? मीट होतात. या ठिकाणी जसं पॉइंट दिसतोय त्या पॉइंटला सर्व फोर्सेस काय होतात? एकाच पॉइंटला ते मिळत आहेत. एकाच पॉइंटला येऊन त्याची लाईन ऑफ ऍक्शन सर्व फोर्सेसची जी लाईन ऑफ ऍक्शन आहे ती एकाच पॉइंटला येऊन काय होते? मिळते. तर त्यावेळेस आपण त्या फोर्सला काय म्हणतो? कॉन्करंट फोर्सेस. त्याला आपण काय म्हणतो? कॉन्करंट फोर्सेस किंवा कॉन्करंट फोर्स ऑफ सिस्टीम. कॉन्करंट फोर्स ऑफ सिस्टीम. समजलं कॉन्करंट फोर्सेस म्हणजे काय? कॉन्करंट फोर्सेस म्हणजे काय? when the forces are meet at same point. When the forces are meet म्हणजे एका ठिकाणी ते meet भेटतात. When the forces are meet at a single common point. एकच त्या ठिकाणी कॉमन पॉइंट भेटतो ज्या पॉइंटला ते मिळत असतात. When the forces are meet at a single common point, then these force of system or these forces are called as concurrent forces. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणतो. समजतंय कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय? कॉन्करंट फोर्स सिस्टीम जी अशी फोर्स सिस्टीम की ज्या ठिकाणी जे काही दिलेले फोर्सेस आहेत ते एका पॉइंटला काय होतात? मीट होतात. एका सिंगल कॉमन पॉइंटला ते येऊन काय होतात? मिळतात. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ओके. परत त्याच्या परत कॉन्करंट आता हे जे फोर्स आहेत F1, F2, F3, F4
जे फोर्सेस तुम्हाला दिसत आहेत F1 F2 F3 F4 हे सर्वचे सर्व एकाच प्लेन मध्ये आहेत ना. ओके, जर ते एकाच प्लेन मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो कोप्लेनर. त्याला आपण काय म्हणतो कोप्लेनर. आणि ते एकाच पॉइंटला काय होतात मीट होतात. एकाच सिंगल पॉइंटला कॉमन पॉइंटला ते येऊन काय होतात मिळतात. समजते त्याची लाईन ऑफ ऍक्शन जी आहे त्या सर्वच्या सर्व फोर्सची एका कॉमन पॉइंटला येऊन काय होते मिळते. त्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो कोप्लेनर कॉन्करंट फोर्सेस. समजते कोप्लेनर म्हणजे काय ते एकाच पॉइंटला येऊन काय होतात मिळतात. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो सॉरी एकाच प्लेन मध्ये आहे त्यामुळे त्याला आपण म्हणतो कोप्लेनर. कोप्लेनर म्हणजे काय ऑल फोर्सेस are lies in same plane. सर्वचे सर्व फोर्सेस जे आहेत ते एका सेम प्लेन मध्ये आहेत त्यामुळे आपण त्याला म्हणतो कोप्लेनर. त्यानंतर कॉन्करंट. तर ह्या फोर्सला कॉन्करंट फोर्सेस का म्हणायचं व्हेन ऑल फोर्सेस आर मीट ॲट अ सिंगल कॉमन पॉइंट. सर्वचे सर्व फोर्सेस काय होतात एका सिंगल कॉमन पॉइंटला ते काय होतात मीट होतात. त्यामुळे याला नाव काय पडतं कोप्लेनर कॉन्करंट फोर्सेस. समजलं कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेन मध्ये आहे. कॉन्करंट फोर्सेस म्हणजे ते एका पॉइंटला येऊन काय होतात मीट होतात. समजलं कोप्लेनर म्हणजे काय ते एकाच प्लेन मध्ये आहे. त्यानंतर कॉन्करंट म्हणजे काय ते एकाच कॉमन पॉइंटला एका मीट ॲट अ सिंगल कॉमन पॉइंट. फोर्सेस आर मीट ॲट अ सिंगल कॉमन पॉइंट. समजते फोर्सेस काय होतात एका सिंगल पॉइंट येऊन काय होतात ते मीट होतात. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ओके समजतंय. म्हणजे जर आपल्याला कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीमचं डेफिनेशन विचारले तर डेफिनेशन काय म्हणू शकतो व्हेन फोर्सेस आर लाईज इन सेम प्लेन अँड फोर्सेस आर मीट ॲट अ सिंगल कॉमन पॉइंट देन दिस फोर्स सिस्टीम इज कॉल्ड ॲज कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. समजतंय त्याची डेफिनेशन कशी करायची ते. त्यानंतर पुढे आहे नॉन कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. आता जसं की या ठिकाणी तुम्हाला फोर्सेस जे दाखवलेले ते फोर्सेस आता मला सांगा या ठिकाणी F1 फोर्स हा फक्त प्लेन 1 मध्ये आहे. त्यानंतर F3 F2 F4 हे जे फोर्सेस आहेत हे कोणत्या प्लेन मध्ये आहेत तर हे प्लेन नंबर 2 मध्ये आहे. समजतंय प्लेन नंबर 2 मध्ये प्लेन नंबर 2 जो दिसतोय खालचा त्या प्लेन मध्ये कोणते फोर्सेस आहेत F2 F3 F4 हे फोर्सेस आहेत प्लेन नंबर 2 मध्ये. आणि प्लेन नंबर 1 मध्ये F1 म्हणजे या ठिकाणी जी काही फोर्स सिस्टीम दिलेली आहे ती फोर्स सिस्टीम किती फोर्सेस पासून बनली ती 4 फोर्सेस पासून बनलेली आहे F1 F2 F3 F4. पण हे चारही फोर्सेस एका सेम प्लेन मध्ये आहेत का तर सेम प्लेन मध्ये नाही. तर ते सेम प्लेन मध्ये नाही त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो नॉन कोप्लेनर. समजतंय नॉन कोप्लेनर म्हणजे काय नॉन कोप्लेनर काय म्हणतो आपण ऑल फोर्सेस किंवा फक्त फोर्सेस म्हणले तरी चालेल फोर्सेस आर नॉट लाईज इन सेम प्लेन.
ते एका प्लेनमध्ये नाही, त्यामुळे त्याला आपण म्हणतो नॉन कोप्लेनर. त्यानंतर कॉन्करंट फोर्सेस म्हणजे काय पहा, या प्रत्येक F1 F2 F3 F4 यांची जी लाईन ऑफ ऍक्शन जर काढली, पहा F1 ची लाईन ऑफ ऍक्शन ही आहे, त्यानंतर F2 ची लाईन ऑफ ऍक्शन ही आहे, F3 ची ही लाईन ऑफ ऍक्शन आहे, त्यानंतर F4 ची ही लाईन ऑफ ऍक्शन. म्हणजे जर ते सर्वचे सर्व फोर्सेस पहा एका पॉईंट येऊन काय होतात ते मीट होतात. जसं की या ठिकाणी एक पॉईंट भेटतो की ज्या पॉईंट येऊन ते काय होतात, सगळं फोर्सेस काय होतात मीट होतात. दिसतोय हा पॉईंट, ज्या पॉईंट येऊन ते काय होतात सर्व फोर्सेस मीट होऊ शकतात. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो कॉन्करंट फोर्सेस म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण कॉन्करंट फोर्सेस म्हणतो. समजते. मग जर आपल्याला डेफिनेशन करायची असेल नॉन कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम, तर त्याची डेफिनेशन आपण कशी करू शकतो, when forces are not lying in same plane and forces are meet at single common point. जर ते फोर्सेस एका सिंगल कॉमन पॉइंटला मीट होत असतील तर त्यांना आपण काय म्हणतो कॉन्करंट फोर्सेस म्हणतो. समजते. कॉन्करंट फोर्सेस म्हणजे काय की ते फोर्सेस एका सिंगल कॉमन पॉइंटला मीट होतात. या ठिकाणी F1 F2 F3 F4 हे सर्वचे सर्व फोर्सेस पहा एका सिंगल कॉमन पॉइंटला मीट होतात, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो कॉन्करंट फोर्स. आणि ते एका प्लेन मध्ये नाही, त्यामुळे त्याला आपण म्हणतो नॉन कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम. त्यानंतर पुढचा टाइप आहे नॉन कॉन्करंट फोर्सेस और नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. तर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय, कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय समजलं. कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे सर्वचे सर्व फोर्सेस एका पॉइंटला येऊन एका सिंगल कॉमन पॉइंटला येऊन जर मिळत असतील तर त्यावेळेस त्या फोर्स सिस्टीमला आपण काय म्हणतो कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणतो. आता त्याच्या ऑपोजिट म्हणजे विरुद्ध काय असेल नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम असेल. नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम मध्ये सर्वचे सर्व फोर्सेस एका पॉइंटला येऊन मिळतील का, एका पॉइंटला येऊन मिळत नाही. जसे की त्याचं एक्झाम्पल पहा, या ठिकाणी मी दिलंय, या ठिकाणी फोर्सेस मी घेतले F1 त्यानंतर F2 F3 F4. हे सर्वच्या सर्व फोर्सेस जे आहेत पहा हे एका पॉइंटला येऊन मिळतात का, तर नाही मिळत. पहा या ठिकाणी F1 ची लाईन ऑफ ऍक्शन ही आहे F1 ची लाईन ऑफ ऍक्शन, त्यानंतर F2 ची लाईन ऑफ ऍक्शन, त्यानंतर F3 ची लाईन ऑफ ऍक्शन, त्यानंतर F4 ची लाईन ऑफ ऍक्शन. पहा हे सर्व फोर्सेस हे एका पॉइंटला एका सिंगल कॉमन पॉइंटला येऊन मिळतात का, तर मिळत नाही. दिसतात का मिळताना पुढे ते एका सिंगल पॉइंटला येऊन मिळतील, तर या ठिकाणी अशी शक्यता नाहीच आहे की ते एका पॉइंटला येऊन मिळू शकतात. म्हणजे ते अशक्य आहे, ते एका पॉइंटला येऊन मिळतच नाही. त्यामुळे हे जे फोर्सेस आहेत त्याला आपण म्हणतो नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. समजताय. नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय, व्हेन फोर्सेस आर नॉट मीट, फोर्सेस जर एका पॉइंटला येऊन मिळत नसतील, आर नॉट मीट ॲट अ सिंगल कॉमन पॉइंट, अ सिंगल कॉमन पॉइंट. ते जर एका सिंगल कॉमन पॉइंट येऊन जर मिळत नसतील, देन दिस फोर्स सिस्टीम, ही जी फोर्स सिस्टीम आहे त्याला आपण काय म्हणतो नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणतो. समजतंय. ओके. त्यानंतर आता नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीमची पण आपण त्या ठिकाणी जर सर्व फोर्सेस हे एका प्लेनमध्ये जसं या ठिकाणी दिसतंय F1 F2 F3 F4
हे सर्व फोर्सेस पहा, हे सर्व फोर्सेस कोणत्या प्लेन मध्ये आहेत? प्लेन 1 वरती आहे का प्लेन 2 वरती आहे? तर हे सर्व फोर्सेस एकाच प्लेन मध्ये आहे. तो प्लेन कोणता आहे? प्लेन 1 आहे, बरोबर. तो प्लेन 1 आहे, म्हणजे सर्व फोर्सेस हे एकाच सिंगल प्लेन वरती ऍक्ट होतात, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? कोप्लेनर. आणि ते एका पॉइंटला मीट होत नाही, त्यामुळे त्याला आपण म्हणतो नॉन कॉन्करंट फोर्सेस. म्हणजे या ठिकाणी आपण यांना काय म्हणू शकतो? समजतंय? म्हणजे ते एकाच प्लेन मध्ये आहे, ते एकाच प्लेन मध्ये आहे, त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतोय? Forces are lies in same plane. Forces are lies in same plane. त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतोय? कोप्लेनर फोर्सेस. तसंच आपण त्याला नॉन कॉन्करंट फोर्सेस का म्हणतो? कारण की ते फोर्सेस काय होतात? एका पॉइंट येऊन काय होतात? मीट होतात. सॉरी, मीट होत नाही, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय? नॉन कॉन्करंट फोर्सेस. नॉन कॉन्करंट फोर्सेस म्हणजे काय? फोर्सेस आर नॉट मीट ॲट अ forces are not meet